तालुक्यात जत जिल्हा सांगली येथील एसटी स्टँडवर धोकादायक वळण, ट्रक किराणा दुकानावर आदळला, दुकानाचे 1 लाखाचे नुकसान, दुकानदार बचावला। लवंगा तालुक्यात जत जिल्हा सांगली येथे काल सायंकाळी 4:30 वाजता बेंगलोर ते गुजरातला लाकूड घेऊन जाणारा ट्रक लवंगा तालुका जत येथील एसटी स्टँडवर आला। या स्टँडवरती हायवेवर धोकादायक वळण आहे। या वळणावर जात असताना हा लाकडाचा भरलेला ट्रक भीमाशंकर प्रसिद्ध कुंभार यांच्या किराणा दुकानावर आदळला। सुदैवाने दुकानदार बचावला असून या दुकानाच्या पुढील भागाचे 1 ते 1.5 लाखाचे नुकसान झाले असून हे धोकादायक वळण असून हा अपघात झाल्याचे सरपंच आमसिद्धा सरगर यांनी सांगितले। सरपंच आमसिद्धा सरगर यांनी म्हटले आहे की गेल्या 6 महिन्यापासून अनेक अपघात या वळणावर झालेले आहेत। त्यामुळे आम्ही हायवेच्या सोलापूर येथील कार्यालय, सांगली जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे वारंवार तक्रार करून सुद्धा आमच्या तक्रारीला या कार्यालयाने 13ची टोपली दाखवलेली आहे। त्यामुळे काल सायंकाळी 4:30 वाजता हा अपघात झाला आहे। बेंगलोरहून गुजरातकडे जाणारा ट्रक TN52 ही वळण घेत असताना अपघात झाला आहे। या ट्रकमधील चालक अभिषेक चिन्नास्वामी केसी यांना किरकोळ दुखापत झाली असून याबाबत लवंगाचे सरपंच आमसिद्धा सरगर यांनी उमदी पोलिसात तक्रार दिलेली आहे। गेल्या 6 महिन्यापासून हा धोकादायक वळण या ठिकाणी हायवेच्या अधिकाऱ्यांना माहीत असूनही हे वळण काढायला ते तयार नाहीत। त्यामुळे तातडीने हे वळण न काढल्यास येणाऱ्या 8 दिवसामध्ये रास्ता रोको करून तीव्र आंदोलन करावे लागेल असा इशारा सरपंचांनी दिलेला आहे। Press the bell icon on the YouTube and never miss another update.